दरम्यान ही आरोपी अंजली पॉल पर्यंत पोलीस नेमके कसे पोहोचले हे फार रंजक आहे। अंजली पॉल ही ड्रग्ज लॉर्ड मधून काम करायची। सुफियान नावाच्या एका आरोपी सोबत ती संपर्कात होती आणि ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी इरफान आणि अंजली यांच्यामधला दुवा म्हणून सुफियान काम करायचा। अंजली टिटवाळ्यामधल्या एका हाय प्रोफाइल इमारतीमध्ये मुक्काम ठोकून होती। पोलिसांनी सुफियानला बेड्या ठोकल्याच्या नंतर अंजली पॉलची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तिच्या घरावरती पाळत ठेवली आणि मोहीम फत्ते केली आहे। तिच्या घरामधून 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 एक्स्ट्रेसीच्या गोळ्या मिळून आल्यामुळे पोलीसही चक्रावले। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं। डान्स बार मध्ये काम करणारी अश्विनी पॉल आता ड्रग्ज सप्लायर बनली आहे। तिच्याविषयी जाणून घेऊया। टिटवाळ्यामधून अश्विनी पॉल नावाच्या महिलेच्या घरामधून 5000 एक्स्ट्रेसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या। अश्विनी पॉल असं अटकेमधल्या महिलेचं नाव आहे। ती मूळची पुण्याची आहे। अश्विनी पॉल पूर्वी डान्स बार मध्ये काम करायची, तर तिथून बाहेर पडल्याच्या नंतर ती ड्रग्ज सप्लायर बनली। अश्विनी पॉलची 2 लग्नही झाली आहेत। तिचा पती देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। अश्विनी पॉल सध्या टिटवाळ्यामध्ये वास्तव्याला आहे। अश्विनी पॉल दर 2 ते 3 महिन्यांनी घर बदलते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।